आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। अमिनी तुला तर मी आता कामिने तू गप्पा परिणामाचं सांगताय काय करशील हा? मला थोबडवणार आहात, माझा जीव घेणार आहात, मला घराबाहेर काढणार आहात का माझी बदनामी करून गावभर माझी धिंड काढणार आहात? हे असलं काही करणार आहात हे जर सुंदरला समजलं तर? तुम्ही जर माझ्या बरोबर काही केलत ना तर सुंदर बी या घरात राहणार नाही। मग आता काय कराल? हे बघ, ऐक ऐक, असा वेड्यासारखा विचार नको आणू सगळं डोक्यात। का अशी वैरी असल्यासारखी वागते सगळं? का माझा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस? का ग स्वतःच्या बहिणीचा संसार मोडताना हा विचार मनात नाही आला? जसा तू तुझ्या बहिणीचा संसार मोडलायस ना तसाच मी तुझा संसार मोडणार आहे। अरे सुंदर, अरे कुठं चाललायस? अक्षराच्या जाचातनं सौताला मोकळं करायचं आहे। तुला माहित बी नाही तुला कसल्या कसल्या संकटातनं बाहेर काढलंय त्यांनी, आणि तू असं का वागतोयस? असं तिचं एवढं उपकार आहेत का? मला आता कोणाचं बी उपकार नको आहेत। तिचं उपकाराचं दावं गळ्याला रुतायला लागलंय माझ्या। मी आता समद दूर तोडून टाकणार आहे, कळलं? चल बाजूला हो। हे सुंदर, ए भावा, अरे असं नको बोलू, वहिनींचं लय प्रेम आहे रे तुझ्यावर। तू बी तिची तरी वाढणार? असं नाही रे सुंदर। हे बघ, तुला म्या पाहिजे हाय किती अक्षरा? दोघं बी जमणार नाही, एक काहीतरी निवड। आमचा एकमेकांशी काय बी संबंध नाही। सुंदर असं नको बोलू, तू जरा तरी विचार कर। अरे तुला आठवत बी नाही, तू परी येडा होतस तिच्या प्रेमात, प्रसन्नच गेला निघालेलास। लगीन केलं तर तिच्याशीच करीन, नाहीतर करणारच नाही असं बी म्हणायला होतस। या असला शानपणा मला शिकवू नकोस तू। तू तुझं बघ काय करायचं ते। आजची रात्र आहे तुझ्याकडे विचार करायला। तू ठरव तुला कोण पाहिजे ते। पर आता काडी मोड होणारच। अरे सुंदर, कसं समजवू याला? नाही, हे समजा आईसाहेबांनी सांगितलंच पाहिजे। अक्षरा, नको काळजी करूस, होईल समजली। हे बघ, जेव्हा घसरणीची वाट असते ना तेव्हा पावलं जपून टाकावी लागतात, आणि तीच वेळ असते एकमेकांची हात घट्ट होण्याची। तू काय बेकाळजी करू नकस, सुंदर तुझा हात कवा बी सोडणार नाही बघ। ऐकतेस नव अक्षरा? अगं लक्ष कुठं आहे तुझं? हा, कसला विचार करतेस एवढा? हे मला खरंच घटस्फोट नाही देणार ना? आत्या मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय, असं काही नाही होणार ना? हे बघ, असं काय बी होणार नाही बघ, आणि तो आला की त्याच्याशी बोल की तू। आता कुणाच्या बी बोलण्यानं काय बी फरक पडणार नाही। माझा निर्णय झालाय, आणि कुणी बी किती बी काय बी सांगितलं ना तरी त्यात बदल होणार नाही। अय सुंदर, काय खूळ डोसक्यात घेतलंयस रे तू? हा, आणि हे खूळ जिना तुझ्या डोसक्यात भरवलंय ना तिच्या आई हाय म्या। मी स्वतः तुला सांगते अरे, कामींवर विश्वास ठेवू नगस। यावर 10 वेळा बोलून झालंय, आणि परत परत तेच ऐकायची माझी इच्छा नाही।
अरे अहो ऐका ना, एकदा विचार करा ना तुम्ही काय करताय त्याचा. माझ्या मनात जर असंच भलतं सलतं काही करायचं असलं असतं तर मी आपलं नातं वाचवण्यासाठी इतके प्रयत्न केले असते का? तुला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तू काय बी करू शकतेस. आणि हे नाटक ना त्यासाठीच आहे. तुझे डाव तुझ्या चाली यात तुलाच माहिती. पण आता म्या त्यात अडकणार नाही. म्या तुला काडीमोड देणारच. माझं ठरलंय, एक घाव आणि 2 तुकडे. अरे काय बोलतोय आज? आत्या, शरू तुम्ही तरी काहीतरी बोला ना प्लीज. देवाच्या काठीला आवाज नसतो ताई. आपण जे करतो ना तेच फिरून आपल्याकडे परत येत. तू जे मला दिलंस आज तेच तुझ्या वाट्याला आलंय. ए तुम्हा दोघी बहिणीमध्ये नाटकं ना बास झाली आता. तुमचा का माझ्यावर विश्वास बसत नाहीये? खरं काय ते एकदा ऐकून तरी घ्या. मला तुझं काय बी ऐकायचं नाही. याच्यावर सही कर आणि मोकळं कर. अरे सुंदर, काही झालं तरी मी तुम्हाला डिवोर्स देणार नाहीये. तू दे नाहीतर नको देऊस. मी उद्या देवाच्या साक्षीनं कामिनी संग लगीन करणार आहे. आज ही शैकट त्या अक्षराला जी जागा दाखवतोच. सुंदर, सुंदर, अरे काय चाललंय तुझं? काय करायला लागलास तू? मी हो निर्णय तुमच्या घराच्या भल्यासाठीच घेतला आहे. असं एवढा मोठा झालास तू? आता तुझे निर्णय तू घेणार आहेस? सुंदर, तू काय करतोयस ना तेच तुला कळना झालंय. त्या अक्षरानं तिचा जीव पणाला लावून तुझे प्राण वाचवले आणि तू तिला नुसतं अक्षरा अक्षरा अक्षरा. समद्या घराला खूळ लागलंय. तिच्या नाटकाला का बळी पडायला लागलाय समदे? अरे सुंदर, तुला कळतंय का तू काय करतोयस ते? हे बघ, तुला अपघात झालाय ना म्हणून तुला नीट काही कळना झालंय. पण कुणाच्या तरी नादाला लागून असं वाहवत जाऊ नको. या घरात तुझी काळजी घेणारे लोक आहेत, त्यांचा विचार कर. सुंदर, तुला यो निर्णय ताबडतोब मागं घेतलाच पाहिजे.